हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे बिकॉज मी आज जाणार आहे आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी. आम्ही आज सगळे लवकरच उठलो होतो आणि दुपारचं जेवण करून आम्ही सगळे निघालोय मस्त रेडी होऊन. शॉर्टकट आहे पण हां, चिपळूणला जायला मुंबईला जायला हा शॉर्टकट आहे. तो तिकडून हे करण्यापेक्षा हा शास्त्री पुलावर जातो डायरेक्ट. अच्छा, करवंद आर्मी लोकांची ट्रेनिंग. वाट काढत काढत जावा. मी कोकण फिरायला आले होते त्याच्या मागे 2 रिझन होते. पहिलं रिझन म्हणजे माझ्या बाबांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता मध्यंतरी, त्यामुळे त्यांची हवा पालट करण्यासाठी एकतर आम्ही फिरायला आलो होतो. आणि दुसरं मेन रिझन म्हणजे मला माझ्या कुलदेवीचं दर्शन खूप वेळेपासून घ्यायचं होतं. असं म्हणजे मी लिटरली 7वी-8वीला असेल त्याच्यानंतर आम्ही गावी गेलोच नव्हतो. म्हणजे गेलो असेल तरी कुलदेवीच्या दर्शनाला गेलो नव्हतो. म्हणून मी सगळा हा घाट घातला होता माझा कोकण टूरचा. नंतर मी बाकीचं कोकणसुद्धा एक्सप्लोर केलं आहे. ह्यानंतरच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला ते कळेलच. पण माझा मेन मोटो हाच होता की एकतर माझ्या बाबांची थोडं हवा पालट होणं, कारण त्यांना ते सगळं हेक्टिक हॉस्पिटलचं रुटीन वगैरे त्याच्यापासून सुटका मिळेल. आणि दुसरं म्हणजे आमच्या कुलदेवीचं दर्शन. शृंगारपूरची भैरी भवानी ही आमची कुलदैवत आहे. पुढील 5 मिनिटात आम्ही तिथे पोहोचूच. फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत. आणि यावेळेला जेव्हा मी गावी गेले होते त्यावेळेस योगायोगाने माझे काकासुद्धा तिथेच होते, त्यामुळे त्यांच्यामुळे हा सगळा प्रवास आणि हे सगळं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. लाईक देवीनेच सगळं जुळवून आणलं होतं अशा पद्धतीने झालं होतं. त्यामुळे थँक्यू सो मच उदय काका, तुम्ही तिकडे होतात म्हणून सगळं छान पद्धतीने झालं माझं दर्शन. आम्ही गाडी खाली पार्क केली होती कारण पाऊस कधी येऊ शकत होता आणि वरती सगळा रस्ता मातीचा होता, म्हणून आम्ही खाली गाडी पार्क करून चालत चालत आलो होतो. हे आमचं मंदिर आहे, बाहेरून असं दिसतं. आता मी तुम्हाला आत घेऊन जाते दर्शनासाठी. दर्शन एकत्रच करूया आपण सगळे. आणि अजून एक सांगायचं आहे, आज वैशाख पौर्णिमेला तिथे समूह गोंधळ असतो. म्हणजे 30-40 गोंधळ एकत्र केले जातात. ज्यांना त्यांचं गाव वगैरे काही माहिती नाहीये, कुळ माहिती नाहीये, त्यांच्यासाठी इथे वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने समूहाने गोंधळ केला जातो. काहीतरी ते लोक 20-30 हजार रुपये घेतात आणि एकदम छान पद्धतीने गावच्या पद्धतीने गोंधळ केला जातो सगळ्या जोडप्यांचा. सो जर तुम्हाला असं काही माहिती नसेल की तुमचं गाव कुळ कोणतं आहे, तुम्ही या मंदिराच्या ट्रस्टशी कॉन्टॅक्ट करू शकता. देवीने माझं दर्शन स्वतः घडवून आणलंय, कारण या मंदिराचा जीर्णोद्धार ज्या दिवशी झाला होता त्याच दिवशी मी मंदिरात दर्शनाला आली होती. यापेक्षा जास्त भाग्य असूच शकत नाही. आणि तेही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मी पाया पडायला आली होती. कंपनी सुखत सुखत आलेली, आता जाते भिजत भिजत. ए चल. आणि हिला दगड सुद्धा आवडायला लागली आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे कालपर्यंत काजू फणस ठीक होतं, आता हिला दगड सुद्धा आवडायला लागली आहेत. म्हणजे काय बोलायचं या मुलीचा. आपण बघा किती काळोख केलाय पावसाने, तुम्ही बघू शकता. आणि हे आमच्या घरचे मंडळी, एक साथ कोणीच चालत नाहीये. पप्पा मम्मी, पुढे माझे काका आहेत, सगळे वेगळे वेगळे चालतात, वेगवेगळे डायरेक्शनने. आणि आम्ही दोघी मात्र मुली गरीब, आम्हाला सगळ्यांना टाकून दिलंय. या वाटेने आम्ही चालत आलो होतो. हीच वाट आहे आणि वरती आमचं मंदिर आहे. इथे सह्याद्री पर्वताचा पायथा आहे आणि ही सगळी इथे वस्ती आहे. आणि वैशाख पौर्णिमेलाच झालं, म्हणजे किती योगायोग आहे. माझं नशीब मला इथे घेऊन आलं ते पण वैशाख पौर्णिमेला. सगळी गोंधळाची माहिती सुद्धा मिळाली थोडक्यामध्ये. खूप छान झाला माझा हा कोकण प्रवास. सगळं आत्ता असं रेकॉर्ड करते थोडं थोडं, सो दॅट कोकण काय आहे हे लोकांना कळेल. किती छान आहे बघा. हो येतो. हिला खूप घाई लागलेली असते, ही नेहमीच घाईत असते ही बाई. माझं अहोभाग्य आहे, देवीच मला इथे घेऊन आले तिच्या दर्शनासाठी. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की देवाची खूप कृपा आहे माझ्यावर आणि अशीच राहावी. म्हणूनच असंच प्रत्येक वर्षी दर्शन घडू दे देवी, तुझं इतकीच प्रार्थना आहे तुझ्या चरणी माझी.
कुलदेवीचं छान दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो सरदेसाईंचा वाडा, म्हणजे जिथे आपल्या शंभूराजांना कैद केलं होतं तो वाडा बघायसाठी. ते सगळं आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लॉट्स ऑफ लव. सी यू. बाय.